त्यात प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आपल्याला अपडेट्स देतील। प्रदीप, सध्या मी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ते हडपसर पासून पुढे आज दिवे घाट जो आहे तो पार करते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला सर्वात अवघड प्रवास असतो तो म्हणजे दिवे घाटाचा, आणि दिवे घाटाचं रूप पाहण्यासाठी असंख्य वारकरी दिवे घाटामध्ये उपस्थित असतात। सध्या आपण पाहतोय की जे आपल्याला टॉप अँगलची ही दृश्य पाहायला मिळत आहेत, या दृश्यांमध्ये हे सगळे वारकरी हडपसरच्या रस्त्यावरून थेट पुढे आता दिवे घाटाच्या रस्त्यानं मार्गस्थ होत आहेत। सकाळी 6 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही ज्या पालखी मंदिरामध्ये मुक्कामासाठी असते तिथून निघाली आणि पुढे आता त्या सासवडच्या दिशेने रवाना होते। बंधुराज सोपान काकांच्या सोपान नगरीमध्ये, सासवड नगरीमध्ये आज ज्ञानेश्वरांचा मुक्काम असणार आहे। मात्र या दोन बंधूंची भेट जी आहे ती पंढरपूर तालुक्यामध्ये होते आणि बंधू भेटीचा सोहळा जो आहे तो वारी सोहळ्यामधला अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो आणि या वारकऱ्यांना बंधू भेट झाल्यानंतर पंढरपूरचे वेध लागायला लागतात। त्यामुळे आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यांचे बंधुराज असलेल्या सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये मुक्कामी असणार आहे। आणि सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे असंख्य वारकरी मुखामध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतायत। पुण्यामधला हा वारी सोहळ्यामधला 2 दिवसांचा मुक्काम असतो आणि 2 दिवसांचा मुक्काम उरकल्यानंतर हे सगळे वारकरी आज दिवे घाट पार करताना आपल्याला पाहायला मिळतील। क्षणभर विश्रांती घेतील आणि त्यानंतर नक्कीच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। धन्यवाद लक्ष्मण, दिलेल्या अपडेट्ससाठी। एकूणच या पालख्या आता पुण्याहून मार्गस्थ होत आहे, याचे वेळोवेळी अपडेट्स आपण TV9 मराठीच्या प्रेक्षकांना देत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।